जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मी उद्याचा दिवस पाहणार नाही आणि स्वतःच आपल्या डोक्यात गोळी झाडून बलिदान देणारे अण्णासाहेब पाटील ते मी आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही स्वस्थ बसू देणार नाही असे म्हणणारे आणि शेवटी मराठ्यांच्या पदरात आरक्षण पाडणारे मनोज जरांगे पाटील पर्यंत हा मराठा समाजाचा आरक्षणासाठी असणारा लढा तब्बल 43 वर्षाचा, त्यात अनेकांनी आपले बलिदान दिलेच आहे आणि आणखीही बलिदान देणारे कित्येक आहेतच। मरगळलेली मने आणि पिचलेली मनगटे साधून आर्थिक दुर्बलांच्या साह्यांसाठी मराठ्यांनो एक व्हा असे बोलणारे अण्णासाहेब पाटील यांच्या कळत्या वयाची सुरुवात कामगारांचे दुःख, हाल, समस्या आणि संकटे यांचा सामना मोठ्या हिमतीने करणाऱ्या कामगार वर्गाला पाहण्यात झाली। त्या काळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब आमदार पण आपल्या सरकारच्या विरोधात माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी रणशिंग फुकले आणि 5 जून 1996 साली सरकारला माथाडी कामगार कायदा संमत करावा लागला। माथाडी कायद्यानंतर अण्णासाहेब पाटील यांचं नाव कामगार अतिशय आदराने घेत होते। पुढे 1972 म्हणजे आणीबाणीनंतर केंद्रात नव्यानेच सत्तेत आलेल्या जनता दलाच्या सरकारला देशात विविध जातींचा आढावा घेऊन आरक्षणावर विचार करण्यासाठी मंडल आयोग स्थापन केले आणि 1980 साली याच मंडल आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि समाजात सर्वत्र आरक्षणाची भावना जागी होऊ लागली। जरी मंडल आयोग 1980 साली सादर झाला असला तरी तो लागू मात्र 1990 साली झाला, पण याच 10 वर्षाच्या काळात म्हणजे 1980 ते 1990 मध्ये मराठा आरक्षणाची ठिणगी मात्र पडली होती। अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाचा प्रगतीचा मुद्दा उचलून त्या काळी गरीब मराठा समाजाला पुढे आणायचे असेल तर मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज असल्याचे त्यांना वाटत होते। यातूनच गावोगाव दौरे काढून लोकांशी चर्चा करून त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले मत मांडण्यास सुरुवात केली। अण्णासाहेब पाटील यांच्या दौऱ्यांना आणि भेटीगाठींना मराठा समाजाकडून मोठ्या प्रतिसाद मिळत होता। त्यामुळे त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढण्याचे ठरवले आणि मोर्चाचा खर्च भागवण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी समाजाला 5, 10, 15, 20 आणि 25 रुपयाचे मनी ऑर्डरने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आणि शेवटी 22 मार्च 1982 साली आझाद मैदान ते विधानसभा असा मोर्चा ठरविला। मोर्चातील प्रमुख मागण्या: 1. अण्णासाहेब पाटील यांनी जातीवर आधारित सवलती देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सवलती द्या। 2. समान नागरिक कायदा बनवून ताबडतोब लागू करा। 3. रोस्टर म्हणजेच आरक्षण पद्धत बंद करा। 4. कर्नाटकातील मराठी भाषा बोलणारे प्रदेश महाराष्ट्रात सामील करा। 5. शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर ठरवून द्या। 6. भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा। 7. 80% नोकऱ्या मराठा तरुण तरुणींनाच द्या। 8. धर्मांतरावर बंदी घाला आणि 9. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे उभारून त्याचे शिक्षण पूर्ण करा। इतके मोठे आणि अचूक मागण्या घेऊन हा मोर्चा आझाद मैदानापासून विधानसभेवर निघाला। तेव्हा काँग्रेसचे बाळासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यांच्या सरकारने अण्णासाहेब पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवली आणि ती फेटाळली। अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला आणि दिलेला शब्द पाळत अण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्या दिवशी 23 मार्च 1982 रोजी आत्मबलिदानाचे टोकाचे पाऊल उचलले। अण्णासाहेबांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्यानंतर मराठा आरक्षण हा मुद्दा अधिक व्यापक होत गेला। 90च्या दशकात मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अधिक व्यापक होत त्यावर आंदोलने आणि अधिक जोकसपणे भूमिका मांडली जाऊ लागली। 1995 साली राज्यात मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली। त्यातही मराठा समाजाला निराशाच हाती लागली। त्यामुळे पुढे 1997 साली पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा महासंघ व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं आणि 2000 साली कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी नोंद असणाऱ्या ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं, पण इतर मराठ्यांना आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला। इसवी सन 2000च्या नंतर एखाद्या दुःखाचा विसर पडावा असा मराठा आरक्षणाचा विसर मराठी माणसांना पडू लागला, पण पुन्हा 2008 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली। यातच मराठा समाजाने अनेक मोर्चे काढले, आंदोलन केली
यातूनच तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिनांक 25 जून 2014 मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षण दिले. पण याही आरक्षणाच्या विरोधात केतन तिरोडकर हा हायकोर्टात गेला आणि कोर्टाने हे आरक्षण अवघ्या 4 महिन्यात म्हणजेच दिनांक 14 नोव्हेंबर 2014 रद्द केले आणि एकदा मराठा समाजाला निराशाच हाती लागली. 2016 घडलेल्या कोपर्डी हत्याकांड आणि मराठा समाज यांना न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर उतरला. यातूनच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने अनेक मूक मोर्चे निघाले. याची दखल घेत तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप पक्षाचे आमदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला 13% आरक्षण दिले आणि नेहमीप्रमाणे याही वेळेस ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आणि त्यांचे पती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ती तितक्याच यशस्वीपणे लढवली. 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा मराठा आरक्षणाचा मुद्दा रद्द ठरविला आणि पुन्हा एकदा मराठा आंदोलकाच्या हाती निराशाच लागली. दिनांक 29/8/2023 ठिकाण आंतरवाली सराटी. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील हा एक गरीब आणि शेती करणारा मजूर मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आमरण उपोषणाला बसला आणि हे उपोषण मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलकावर लाठीचार्ज केला. या घटनेचे पडसाद हे पूर्ण महाराष्ट्रभर पडले. अनेक ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी प्रशासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली. प्रकरण इतके चिघळले की सरकारला 3 दिवस इंटरनेट सेवा बंद करावी लागली. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं. सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावं. मराठा आंदोलनावर गुन्हे मागे घ्यावेत. या प्रकारे 3 मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आणि 27/1/2014 कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना मराठा कुणबी आरक्षण देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांना दिले.